विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. माणूस जर अज्ञानी राहिला तर समाजाचं, कुटुंबाचं किती मोठं नुकसान होतं हे अवघ्या 4 ओळींमधून महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आता जवळपास 100 वर्षानंतरही फुल्यांनी सांगितलेल्या या ओळी ज्या आहेत त्या अजूनही तशाच तशा लागू आहेत. अज्ञानी माणसांची काय नुकसान होतं याचं प्रत्यंतर काल शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल की हे नेमकं प्रकरण काय आहे? तर हे प्रकरण सुरू होतं या पुस्तकापासून, ज्या पुस्तकाचं नाव आहे शिवाजी कोण होता. हे पुस्तक लिहिलेलं आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी. आपल्याला कल्पना आहे की कॉम्रेड गोविंद पानसरे हे सुधारणावादी होते, सेक्युलर होते आणि समाजामधल्या अनिष्ट रूढी परंपरा या विरोधात ते लढत राहिले. इतकंच नव्हे तर महापुरुषांचा विचार जसाच्या तसा लोकांपर्यंत जावा म्हणून त्यांनी अतोनात कष्ट घेतले आणि त्याच कष्टामधलं एक फूल म्हणजे हे पुस्तक आहे. आता शिवाजी कोण होता हे पुस्तक त्यांना का लिहावं लागलं हे त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती व्याख्यानं देत असताना प्रत्येक व्याख्यानामध्ये काहीतरी ॲडिशन डिलिशन व्हायची आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांवरती अभ्यास करणारी अनेक मंडळी त्यात भरसुद्धा घालायची आणि म्हणून छत्रपती महाराजांचा विचार जसाच्या तसा पोहोचावा म्हणून हा खटाटोप कॉम्रेड गोविंद पानसरे अण्णांनी केलेला होता. 1987 साली याची पहिली आवृत्ती जी आहे ती प्रसिद्ध झालेली होती आणि त्यानंतर जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त पुस्तकं महाराष्ट्रभरात खपली गेलेली आहेत. हे पुस्तक केवळ 76 पानांचं आहे, पण हे पुस्तक भल्या भल्यांना चपराक देणार आहे. त्याचं कारण असं आहे की जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना एका चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा हिंदुत्वाच्या चौकटीमध्ये केवळ बसवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना मुस्लिम द्वेष्टा ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या सगळ्यांना चपराक देणारं हे पुस्तक आहे. अर्थात हे पुस्तक प्रकाशित होऊन आता जवळपास इतकी वर्ष झाल्यानंतर त्याचा संजय गायकवाडांशी संबंध कसा आला किंवा हे पुस्तक त्यांच्याकडे कसं आलं आणि त्यांनी नेमकं केलं आहे काय हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल. तर हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका, कारण ही खूप महत्त्वाची बातमी आहे. बघा, संजय गायकवाडांच्या हाताला हे पुस्तक लागलं, शिवाजी कोण होता. त्यांनी पुस्तक वाचलं हा दावा करणं मला असं वाटतं धाडसाचं आहे. त्यामुळे त्यांनी हे पुस्तक बघितल्यानंतर त्यांची नजर केवळ शिवाजी कोण होता या टायटलकडे गेली. आता या टायटलकडे गेल्यानंतर त्यांनी पुस्तकावरती प्रकाशकाचा नंबर होता, तो नंबर फिरवला. तो नंबर होता कॉम्रेड प्रशांत आंबी यांचा. ते कोल्हापूरचे आहेत. ते हे पुस्तक प्रकाशित करतात. अर्थात पानसरे कुटुंबाच्या परवानगीनं ते प्रकाशित करतात. त्यांनी फोन लावला आणि अश्लील शिवीगाळ केली. अश्लील शिवीगाळ केली इतकंच नव्हे तर प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्याही पुढे जाऊन त्यांची जीभ छाटण्याची धमकी दिली. मी उद्या कोल्हापूरमध्ये येतो, आम्ही घरात घुसून मारतो, मी फक्त बोलत नाही, मी करून दाखवतो, अशा पद्धतीनं त्यांनी जबरदस्त धमक्या देऊन प्रशांत आंबी यांचा एका प्रकारे अपमान केला, त्यांना धमकावलं, त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं. आणि त्यानंतरसुद्धा दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळीसुद्धा त्याबद्दल स्पष्टीकरण देताना संजय गायकवाड यांना कुठलाही पश्चाताप झालेला दिसत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांना अरेतुरे करणारे तुम्ही कोण किंवा तू कोण असं त्यांनी प्रशांत आंबींना विचारलं. पण प्रश्न असा आहे की जर हे पुस्तक जरा पहिल्या 2-3 पानं जरी वाचली असती तर संजय गायकवाडांच्या बुद्धीत प्रकाश पडला असता आणि हे पुस्तक 1987 साली प्रकाशित झालेलं आहे आणि त्यावेळेपासून या पुस्तकाचं नाव शिवाजी कोण होता असंच आहे. त्या पुस्तकाच्या टायटलवरती आत्तापर्यंत म्हणजे देशभरातल्या इतक्या लोकांनी काम करून कोणीही आक्षेप घेतल्याचं बघितलं गेलेलं नाही आहे. किती भाषांमध्ये पुस्तक गेलेलं आहे? शिवाजी कोण होता हे पुस्तक किती भाषांमध्ये गेलेलं आहे? कन्नडमध्ये अनुवाद केलेला आहे चंद्रकांत पोकळे, बंगालीमध्ये श्यामल भट्टाचार्य, उर्दूमध्ये सय्यद गाझिउद्दीन, उर्दूतला अनुवाद. संजय गायकवाडांना वाचता येत असेल तर त्यांनी हे कृपया वाचावं शेवटच्या पानावरती. हिंदीमध्ये केशव महादेव सावरकर, गुजरातीमध्ये अमृत गंगर, मल्याळममध्ये के दिलीप, इंग्रजीमध्ये उदय नारकर. इतक्या भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आता मुद्दा काय आहे? मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता असं संबोधल्याचा मुद्दा आहे. मुद्दा असा आहे की कोल्हापूरच्या विद्यापीठाचं नाव बदलण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला. ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांना एका चौकटीत बंद करायचे त्या लोकांनी करून बघितला, पण कोल्हापूरकरांनी
जिथं छत्रपती राजर्षी शाहूंचा विचार आहे त्या लोकांनी तो विचार हाणून पाडला. त्या विद्यापीठाचं नाव आजही शिवाजी विद्यापीठ असंच आहे. मुद्दा काय आहे? मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणून संबोधता की केवळ आपला सखा किंवा आपल्या घरातले एक वडीलधारे किंवा आपले एक आराध्य दैवत असलेला एखादा काय दिशादर्शक समजता, त्याने फरक पडतो. प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या भारताला, अवघ्या जगाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. काय म्हटलं होतं? आत्ताचे राज्यकर्ते संजय गायकवाड आता एवढं पोटतिडकीने बोलतायत की छत्रपती शिवाजी महाराजांना कसं काय तुम्ही आरेतुरे बोलता, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं कार्य तशा पद्धतीचं राज्य तुम्ही चालवता का? आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत, 78 आमदार विधान परिषदेमध्ये आहेत. त्या आमदारांनी या वाक्याचा कधीतरी विचार केलाय का? खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी हिंमत दाखवली ती हिंमत तुम्ही दाखवलेली आहे का? छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणत होते शेतकऱ्यांबद्दल? बघा, त्याने असं म्हटलेलं आहे, उद्ध्वस्त झालेली गावे शिवाजीने कौलनामे घेऊन पुन्हा वसवली. नव्याने जमीन कसायला येणाऱ्यांना बी बियाणे देऊन आऊत फाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिले. नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना सुरुवातीची 4-5 वर्ष महसूल सुद्धा कमी ठेवला. मन मानेल तसा वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला. जमिनी मोजून घेतल्या, मोजलेल्या जमिनींचा महसूल निश्चित केला, ठरवलेला महसूलच वसूल करण्याचा दंडक घालून दिला व तो अंमलात आणला. दुष्काळात महसूल माफ केला. पिकलेच नाही तर शेतकरी देणार कोठून हे समजून देऊन शिवाजी राजा वागला. उलट दुष्काळात शेतकऱ्याला मदत केली जाई. प्रश्न असा आहे, आज महाराष्ट्रामध्ये दररोज 3 शेतकरी आत्महत्या करतायत, वर्षाला 1000 शेतकरी आत्महत्या करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली ही शिकवण जी आहे ती संजय गायकवाडांनी सरकारनं का नाही लक्षात घेतली? हा प्रश्न संजय गायकवाडांना पडत नाही. त्यांना प्रश्न पडतो या पुस्तकाच्या टायटलचा. पुढे जाऊन शिवाजी व स्त्रियांची अब्रू. आता इतकी प्रकरणं चालू आहेत आपल्याकडे, तुम्हाला कल्पना आहे? म्हणजे काय परतवाड्यामध्ये मुलींची अब्रू बेअब्रू करण्याचा प्रयत्न झाला. इकडे अशोक खराचं प्रकरण समोर आलं. छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात? रांजाच्या पाटलाची हकीकत अपवाद नाही आहे. 1678 मध्ये सखुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती, तिचं नाव सावित्रीबाई देसाई. या बहादूर स्त्रीने 27 दिवस किल्ला लढवला व सखुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेनं सावित्रीबाईवर बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापला. त्याने सखुजी गायकवाडचे डोळे काढावयास लावले व त्यास जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीने शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली जाणार नाही, कारण शिवाजीची ती भूमिका होती, स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे, मग ती कुणी असो. हे होते छत्रपती शिवाजी महाराज. ही शिकवण जी आहे ती आपल्या पदरी बाळगण्याची अधिक गरज आहे. हे नाही समजत आहे. पण पुस्तकाचं टायटल त्याच्याही पुढे यासाठी की काही मुस्लिम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता, त्याच्याबद्दल शिवाजी व मुसलमान. शिवाजी हा मुसलमानांच्या विरुद्ध होता. त्याचे जीवितकार्य मुसलमान धर्माचा प्रतिकार करणे होते. तो हिंदू धर्मरक्षक होता, हिंदू पदपातशहा होता, गोब्राह्मण प्रतिपालक होता, अशी प्रतिमा बऱ्याच विस्तृत प्रमाणात जनमानसात आहे. शिवाजी न होता तो सुनता होती सबकी, हे भूषण कवीचे कवन हा कवीचा दृष्टिकोन व्यक्त करते. शिवाजीचे युद्ध हे धर्मयुद्ध होते. धर्म ही शिवाजीच्या कार्याची प्रेरणा होती. शिवाजी धर्मासाठी लढला, तो धर्मासाठी लढला म्हणून यशस्वी झाला. खरे तर तो परमेश्वराचाच अवतार होता, तो विष्णूचा किंवा शिवाचा अवतार होता. परमेश्वराने हा अवतार धारण केला, तो धर्मरक्षणाकरताच केला होता. भवानी मातेने शिवाजीला जी तलवार दिली ती धर्मरक्षणाकरताच दिली. शिवकार्याचा आधार धर्म नसता तर शिवाजी यशस्वी होऊ शकला नसता, इत्यादी इत्यादी असे अनेक समज जनमानसात खूप विस्तृत प्रमाणात आहेत. कॉम्रेड पानसरे लिहितात आणि पुढे ते लिहित आहेत, ऐतिहासिक सत्याच्या आधारावर ही सर्व प्रमेय नीट तपासून घ्यायला हवीत. आपण हिंदू आहोत म्हणून किंवा ही प्रमेय खरी असणे आपणास साप्रतकाळी सोयीचे होईल म्हणून तशी ती आंधळ्या श्रद्धेने स्वीकारणे योग्य होणार नाही. किंवा उलट पक्षी आपण मुस्लिम धर्माचे आहोत, हिंदूंचा द्वेष करायला मुसलमानांना शिकवणे ही आपली आजची गरज आहे. बरेच हिंदू शिवाजी महाराज की जय म्हणतात आणि आपणही तो हिंदू धर्माचा रक्षक व मुसलमान धर्माचा भक्षक होता असे चिकित्सा न करता मानूया. हा दृष्टिकोन सुद्धा तितका चूक होय. वस्तुस्थिती काय सांगते हे सांगताना शिवाजी महाराजांसोबत काम केलेल्या अनेकांची उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं या पुस्तकामध्ये पानसरेंनी दिलेली आहेत. शिवाजीचे मुसलमान सरदारच त्यांनी इथं दिलेलं आहे. कोण कोण होतं बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे उदाहरण म्हणून त्यांनी केलेली आरमारी उभारणी सांगण्यात येते व ते बरोबरच आहे. कोकणपट्टीच्या विस्तृत भूभागाला समुद्राचे सानिध्य आहे. या सर्व भागाच्या रक्षणासाठी आरमार आवश्यक होते. शिवाजीने ते उभारले.
या अशा महत्त्वाच्या विभागाचा एक प्रमुख मुसलमान सरदार होता, त्याचे नाव दौलत खान दर्या सारंग. आता हे म्हणजे शिवाजी महाराज होते. शिवाजीच्या पदरी अनेक मुसलमान चाकर होते. त्यात काझी हैदर हा एक होता. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकाऱ्यांनी शिवाजीशी सख्य जोडावे म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठवला. तेव्हा शिवाजीने उलट काझी हैदर याच मोगलांकडे पाठविले. म्हणजे मुसलमानांचा वकील हिंदू आणि हिंदूंचा वकील मुसलमान. त्या काळातील समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी असती तर असे घडले नसते, असं कॉम्रेड पानसरे लिहित आहेत. कॉम्रेड पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल लिहिताना पुढं काय लिहिलं बघा, अत्यंत महत्त्वाचं आहे. सिद्दी हिलाल हा असाच आणखी एक मुसलमान सरदार शिवाजीच्या पदरी होता. 1660 रुस्तुम जमा व फाजल खान यांचा शिवाजीने रायबागेजवळ पराभव केला. त्यावेळी सिद्दी हिलाल शिवाजीच्या बाजूने लढला. त्याचप्रमाणे 1660 सिद्दी जोहरने पन्हाळगडास वेढा दिला तेव्हा आणि नेताजी पालकर याने सैन्यावर छापा घालून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुद्धा हिलाल व त्याचा पुत्र नेताजी सोबत होते. या चकमकीत सिद्दी हिलालचा पुत्र वाहवा जखमी व कैदी झाला होता. हिंदू शिवाजीच्या बाजूने मुसलमान सिद्दी हिलाल आपल्या पुत्रासह मुसलमानांच्या विरोधात लढला. हे होते शिवाजी महाराज. त्या शिवाजी महाराजांची शिकवण आपलीशी करण्याऐवजी संजय गायकवाड यांना प्रशांत आंबी यांना जीवे मारणं महत्त्वाचं वाटतंय. प्रशांत आंबी यांची जीभ कापू असं ते म्हणतायत. प्रशांत आंबी यांना घरात घुसून मारू असं म्हणतायत. खरं तर अशा पद्धतीची धमकी देणं, अशा पद्धतीनं जीवितास धोका उपलब्ध करून देणं हा BNS प्रमाणे गुन्हा आहे आणि तो गुन्हा दाखल झाला तर एखाद्याला 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. पण संजय गायकवाड यांना कायद्याची भीती नाही. त्याचं कारण असं आहे की संजय गायकवाड यांनी काय पहिल्यांदा अशा पद्धतीनं कायदा पायदळी तुडवलेला नाही आहे किंवा अशा पद्धतीनं काय बेताल वक्तव्य केलं नाही. ते बेताल वक्तव्यांचे बादशाह राहिलेले आहेत. 19 एप्रिल 2021 काय वक्तव्य होतं त्यांचं? महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार होते आणि त्यांनी वक्तव्य केलं, फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचा विषाणू कोंबणार. मला असं वाटतंय की अशा पद्धतीनं गुलाल तिकडं चांगभलं करणारी ही जी मंडळी आहेत, अशा लोकांवरती विसंबून राहून राजकारण करणं हा फार मोठा धोका आहे. एक्झॅक्ट वक्तव्य त्यांचं असं होतं, सध्या राज्यासह देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे, पण विरोधी पक्ष मदत करायचे सोडून राजकारण करत आहे. मला जर कोरोनाचा विषाणू मिळाला तर तो देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेल. काय ही मानसिकता आहे? हे एकमेव वक्तव्य नाही आहे. त्याच्यानंतर ते म्हणाले होते राहुल गांधींबद्दल. ते म्हणाले होते की राहुल गांधींची जीभ कापू आम्ही. हे 2024 मधलं वक्तव्य आहे त्यांचं. ते म्हणाले होते की जे कोणी जीभ कापेल राहुल गांधी यांची त्याला ते 11 लाख रुपये बक्षीस देणार होते. तोपर्यंत ते शिंदेंसोबत आलेले होते, त्यामुळे त्यांना ते सुचलेलं होतं. ज्या वेळेला ते महाविकास आघाडीत होते त्यावेळेला ते फडणवीसांच्या विरोधात बोलत होते. कुठलाही मुलाहिजा न बाळगता, कुठलाही सन्मान आदर किमान सभ्यता न बाळगता ज्यावेळेला ते महायुतीसोबत गेले त्यावेळेला ते राहुल गांधींबद्दल बोलले. पुढं काय मतदारांबद्दल पण बोललेत. ज्यावेळेला इलेक्शन होणार होत्या लोकसभेच्या त्याच्या आधी 2025 ज्यावेळेला इकडे इलेक्शन्स लागल्या आपल्याकडे, झेडपी महापालिका वगैरे सगळ्या, मतदारांना फक्त दारू आणि मटण पाहिजे. त्यांनी ते जाहीर सभेमध्ये वक्तव्य केलेलं होतं. मतदारांना संजय गायकवाडांनी शिव्या घातलेल्या होत्या. त्यांना फक्त दारू आणि मटण पाहिजे, ते 2000 रुपयात विकले जातात, यांच्यापेक्षा म्हणजे मतदारांपेक्षा वेश्या बऱ्या, असंही संजय गायकवाड म्हणाले होते. इथं थांबले होते का ते? नाही. त्यांनी पुढे जाऊन अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं, ते छत्रपती संभाजी महाराजांबद्दल. ते जुलैमधलंच आहे, 2025 मधलं. ते म्हणाले होते की छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, ते काही मूर्ख होते का, असं वाचाळवीरपणा गायकवाडांनी केलेला होता. आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मासाहेबांबद्दल बोलताना पण अशा पद्धतीची भाषा वापरली होती. प्रश्न असा आहे की संजय गायकवाड हे वेगळ्या, मला असं वाटतं की धुंदीत असतात. त्यांनी 2024 दावा केला की 1987 साली आपण वाघ मारला होता आणि त्याचा दात गळ्यात घालून फिरतोय, असं त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलेलं होतं. 1987 साली हे पुस्तक प्रसिद्ध झाले. कदाचित ते त्यांनी वाचलं असतं तर मला असं वाटतं की विद्येविना मती गेली, ती गेली नसती. त्याच्यानंतर पण बऱ्याच गोष्टी आहेत. शेतकऱ्याला असलेली शिवीगाळ करणं, शेती बळकावणं वगैरे वगैरे असे बरेचसे गुन्हे पण त्यांच्यावरती दाखल आहेत. पण मला वाटत नाही की या सगळ्या त्यांनी प्रशांत आंबी यांना अशा पद्धतीची धमकी दिल्यानंतर सुद्धा फार काही होईल. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की संजय गायकवाडांमुळं पुन्हा एकदा कॉम्रेड पानसरेंचं हे पुस्तक जे आहे
ते अधोरेखित झालेलं आहे आणि त्याची गरज आहे, त्या विचारांची गरज आहे. त्यामुळे संजय गायकवाड वजा करा, शिवाजी कोण होता याकडे लक्ष द्या, हे पुस्तक निश्चितपणे वाचा. मी या पुस्तकाचं जर पाठीमागचं आपण बॅक कव्हर बघितलं तर त्याच्यावरती खूप उत्तम माहिती अगदी थोडक्यात दिलेली आहे. त्याच्यातून पण तुम्हाला कळेल छत्रपती शिवाजी महाराज यांना केवळ आपण फोटोमध्ये किंवा पुतळ्यामध्ये त्यांचं पूजन करून जमणार नाही, तर त्यांना विचारात अंमलात आणावं लागेल. त्यांचा विचार काय होता हे या पुस्तकामधून मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले, महिलांबद्दल काय म्हणाले, हिंदू मुस्लिमांबद्दल काय म्हणाले. आणि या शेवटच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आदिलशहाचे सरदार शहाजी महाराज, शिवाजीचा आरमार प्रमुख दौलत खान, शिवाजीचा खास नोकर मदारी मेहतर, अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर, औरंगजेबाचा सरदार मिर्झा राजे जयसिंग, शिवाजीचा तोफखाना प्रमुख इब्राहिम खान. बघा असं आहे की हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. शिवा न्हाव्याने शिवाजीस वाचवले म्हणून होता जीवा म्हणून वाचला शिवा. ही जी आता आपल्याकडे चालू आहे, जाती धर्मामध्ये एकमेकांबद्दल फूट पाडणं, भांडणं लावणं किंवा एकमेकांबद्दल द्वेष पसरवणं, या सगळ्यापासून दूर जाण्याची गरज आहे. या सगळ्यापासून आत्ताच्या राजकारणापासून दूर जा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपाशी उभे राहा. पुतळ्यांसोबत फोटो न काढता मला असं वाटतंय की प्रत्येकानं हे पुस्तक घ्या, शिवाजी कोण होता हे वाचा, समजून घ्या आणि या पुस्तकाच्या बरहुकूम चालण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की संजय गायकवाड यांना मुंबईपर्यंत यायची गरज लागणार नाही. मतदार त्यांना तिथंच रोखून धरतील. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय, पण तुमची संजय गायकवाडांबद्दल, शिवाजी कोण होता याबद्दल आणि कॉम्रेड पानसरे यांची तर गोळ्या धरून हत्या झाली, ती बाब आपल्या महाराष्ट्रासाठी निश्चितपणे शर्मेची आहे. पण या पुस्तकाच्या निमित्तानं कॉम्रेड पानसरे यांचंही स्मरण करा. तुमची काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.